अक्षय शिंदे प्रकरणामध्ये नव्याने एफआयआरची गरज नाही अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिलाय। हायकोर्टाच्या नव्यानं एफआयआर दाखल करण्याचा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला आता मोठा दिलासा मिळालेला पाहायला मिळतोय। दोषी पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले होते, परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर या प्रकरणामध्ये नव्या एफआयआरची गरज नाही असा सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिलेला आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या अनुषंगाने सुनावणी होती आणि त्या निमित्ताने हा अपडेट आपण घेतोय। सोमेश, या संदर्भामध्ये आणखीन काय अपडेट देता येईल? नक्कीच अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्य सरकारला खूप मोठा दिलासा मिळालेला आहे। आज अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर आज सुनावणी झाली। या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या न्यायद्वयीने हा आदेश दिलाय। त्या आदेशानुसार हायकोर्टाने जे म्हटलं होतं मुंबई उच्च न्यायालयाने की एक फ्रेश एफआयआर फाईल करा, तर त्या फ्रेश एफआयआर फाईल करण्याची आवश्यकता नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। आम्ही ती ऑर्डर मॉडिफाय करतो हायकोर्टाची असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। आणि त्यासोबतच एसआयटी स्थापन करत असताना मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की मुंबई पोलिसांचे जे जॉईंट सीपी क्राईम आहेत त्यांच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करावी आणि एसआयटीत कोण कोण असावं याविषयीचे निर्देश हे मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते। तर त्या आदेशातही बदल करण्यात आले। आता सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी जी एसआयटी असेल ती एसआयटी पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली काम करेल आणि पोलीस महासंचालक निवडतील ते अधिकारी या एसआयटी मध्ये असतील आणि त्याच अधिकाऱ्यांकडून एसआयटी मार्फत तपास केला जाईल। जर एसआयटीच्या तपासावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप किंवा हरकत ही जर अक्षय शिंदेंच्या कुटुंबियांना असेल तर ते मॅजिस्ट्रेट कोर्टात किंवा सत्र न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी जाऊ शकतात, परंतु एसआयटी विशिष्ट अधिकाऱ्यांचीच गठीत करण्यात यावी असा जो आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता तो बदलण्यात आलाय। राज्य सरकारने स्वतः भूमिका घेतली की पोलीस महासंचालकांनी जर एसआयटी स्थापन केली तर आमची काही हरकत नाहीये। त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की पोलीस महासंचालक एसआयटीला सुपरवाइज करतील आणि ते अधिकारी निवडतील, ते अधिकारी एसआयटी मध्ये असतील। आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचा दिलासा म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने जे म्हटलं होतं की पुन्हा एकदा फ्रेश एफआयआर फाईल करा, तर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आता कुठलाही नव्याने एफआयआर फाईल करण्याची गरज नाही। यापूर्वी जो एफआयआर दाखल करण्यात आलाय त्या एफआयआरला घेऊनच पुढे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची चौकशी होईल आणि ती एसआयटी पोलीस महासंचालक स्थापन करतील। त्यामुळे सोमेश, आता याच्यानंतर या संपूर्ण केसची म्हणजे एन्काउंटर संदर्भातल्या एसआयटीच्या स्थापनेची आणि पुढील सगळ्या चौकशीची वाटचाल कशी होण्याची शक्यता आहे? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयाने जो आदेश दिला होता त्या आदेशातून कुठेतरी असं ध्वनित होत होतं की मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हा तपास होईल एसआयटी मार्फत आणि एसआयटी कोणते अधिकारी एसआयटी मध्ये असावेत हे देखील मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं होतं। आता सर्वोच्च न्यायालयाने कुठेतरी राज्य सरकारकडे सर्व अधिकार आणि या संपूर्ण प्रकरणाचं नियंत्रण हे जास्तीत जास्त आता राज्य सरकारकडे असेल। त्याचं कारण असं आहे की राज्य सरकारचे सर्वोच्च पोलीस अधिकारी पोलीस महासंचालक या एसआयटी वरती देखरेख ठेवतील आणि पोलीस महासंचालक स्वतः अधिकारी निवडतील। त्यामुळे एसआयटी आता अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची सत्यता तपासण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर हे जेन्युइन होतं का, खरोखरच एन्काउंटर होतं की ते बनावट एन्काउंटर होतं, या संदर्भातील सगळा तपास हा पोलीस महासंचालकांनी स्थापन केलेल्या एसआयटी मार्फत होणार आहे, ना की यापूर्वी जसं मुंबई उच्च न्यायालयाने डिक्टेट केलं होतं त्यानुसार त्या एसआयटी मार्फत होणार आहे। त्यामुळे आता पोलीस महासंचालकांकडे जास्त अधिकार आलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली ही एसआयटी काम करणार आहे। अर्थातच जर एसआयटीच्या तपासावर काही आक्षेप अक्षय शिंदे कुटुंबियांना असेल तर ते सत्र न्यायालयात किंवा मॅजिस्ट्रेट बरोबर आहे। म्हणजे एकंदरीतच आता पुन्हा एकदा या संदर्भातली महत्त्वाची सूत्र ही पोलीस महासंचालकांच्या हाती देण्यात आलेली आहेत। त्यांच्या माध्यमातून नवीन एसआयटी स्थापन करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर याची पुढची चौकशी होईल। त्यामुळे राज्य सरकारला या निमित्ताने मोठा दिलासा मिळालेला आहे। धन्यवाद सोमेश, आपण दिलेल्या अपडेटबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।